ज्या मुलाला हे देखील माहित नव्हतं की शाळेमध्ये गणित, विज्ञान, इंग्रजी यासारखे विषय शिकवले जातात. एक गरीब शेतकरी कुटुंबातील मुलगा IAS बनला तरी कसा? तसेच नेत्यांना न पटणारा पण जनतेचा मात्र हिरो, ज्यांना महाराष्ट्राचे सिंघम म्हणलं जातं, त्या तुकाराम मुंडेंची गोष्ट प्रत्येक तरुणांसाठी प्रेरणेचे स्थान बनली. त्यांच्याबद्दल आज आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले जाईल. मुंडेंचा जन्म महाराष्ट्रातील बीड या जिल्ह्यातील तळसोना या गावात झाला. त्यांचे 10वी पर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले. त्यांच्या वडिलांची इच्छा होती की मुलांनी मोठे बनून IAS ऑफिसर बनावं. त्यांच्या वडिलांची पण तीच इच्छा होती. ते आपले स्वप्न पूर्ण करू शकले नाहीत. त्याच्या मागचे कारण म्हणजे खराब परिस्थिती. त्यांना असं वाटलं की आपले स्वप्न आपला मुलगा पूर्ण करेल. स्वप्न IAS बनण्याचं होतं, पण त्यांच्या घरात परिस्थिती अशी होती की 2 वेळेचे खायला सुद्धा मिळत नव्हतं. मग यातून तुकाराम मुंडे IAS बनले तरी कसे? तुकाराम मुंडेंना स्पर्धा परीक्षा द्यायच्या होत्या. त्यामुळे त्यांनी BA व MA करत आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांना असं वाटलं की IAS बनणं, स्पर्धा परीक्षा देणं म्हणजे पण डिग्री घेणं इतकं सोपं असतं. पण वास्तविकता फार वेगळी होती. तुकाराम मुंडेंनी स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करताना एक नियोजनबद्ध वेळापत्रक बनवले. तसेच तुकाराम मुंडे वर्तमानपत्र देखील रोज वाचत होते. त्यांनी इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र अशा विविध विषयांचा भरपूर अभ्यास केला. त्यांना एक गोष्ट कळाली की स्पर्धा कधीही इतरांशी नसली पाहिजे, स्पर्धा फक्त स्वतःशी असली पाहिजे. आणि तो सोन्याचा दिवस उजळला. तुकाराम मुंडेंच्या कष्टाला फळ आलं. ते UPSC 2004 मध्ये उत्तीर्ण झाले. त्यांचा ऑल इंडिया रँक 20 आला. तुकाराम मुंडेंनी अनेक कारवाया केल्या, पण ते विशेष लक्षात आल्या जेव्हा ते अन्न सुरक्षाचे आयुक्त बनले. भेसळ केलेले दूध नष्ट केले. आपण पनीर, दूध यासारख्या विविध गोष्टी डोळे बंद करून खरेदी करतो, पण हे सर्व जे विक्रेते आहेत ते आपल्या जीवाशी खेळ करतात. त्याच्यामध्ये पाम ऑइल तसेच विविध विषारी पदार्थ मिक्स केले जातात. अकोला येथे 50 लाखाचा बनावटी गुटखा त्यांनी जप्त केला. तसेच पाकिस्तान मधून गौरी क्रीम नावाची एक क्रीम आणली जाते. ती क्रीम आपल्याला गोरे बनायचं स्वप्न दाखवते, पण वास्तविकशी याचा काहीही संबंध नाही. त्या देखील ट्रकला पकडून तुकाराम मुंडेंनी त्या क्रीमवर बंदी घातली. तुकाराम मुंडेंचा हा किस्सा फार लोकप्रिय आहे. एकदा 2 प्राथमिक शिक्षक तुकाराम मुंडेंना त्यांचं अभिनंदन करण्यासाठी भेटायला आले. तेव्हा तुकाराम मुंडेंनी त्यांना प्रश्न केला की तुम्ही आज अचानक कसं काय आलात? तुमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांचं कसं? तर तेव्हा ते म्हणले की आम्ही आजारपणाचं खोटं कारण दिलंय. तेव्हा तुकाराम मुंडेंनी त्यांच्या वरच्या अधिकाऱ्यांना फोन केला व त्यांना प्रश्न केला की विद्यार्थ्यांचे असं कसं होत असेल. याच्यातून त्यांचा प्रामाणिकपणा आपल्याला दिसून येतो. तुकाराम मुंडेंनी तसेच पुढील काही महत्त्वपूर्ण कार्यवाही देखील केल्या आहेत. जसे की गुटखा, पान मसाला जे अवैध प्रकारे बनवतात त्यांच्यावर कार्यवाही करण्यात आली. तसेच हॉटेल्स, रेस्टॉरंट्स जे अन्न बनवताना सुरक्षेचा काहीही विचार करत नाहीत त्यांच्यावर देखील बंदी घालण्यात आली. बेकरीवाले जे आपल्या जीवाशी खेळत आहेत त्यांच्यावर पण बंदी घालण्यात आली. श्री हिरा स्वीट्स, शालीमार, नूर मोहम्मद या सर्वांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच बऱ्याच लोकांचेही परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तुकाराम मुंडे सारखा अधिकारी जर प्रत्येक शहराला आपल्या देशात लाभला, आपल्या देशाची किती उन्नती होईल याचा विचार तुम्ही करा. कुणाला असं वाटतं की प्रत्येक शहरामध्ये तुकाराम मुंडे सारखा प्रामाणिक आणि कुणालाही न घाबरणारा अधिकारी असला पाहिजे. अशाच वेगवेगळ्या विषयांवर तुम्हाला माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.